तर हा ब्लॉग आहे तर तो तनयच्या बड्डेच्या आदल्या दिवशीचा आहे. त्याला आम्ही सरप्राईज गिफ्ट आणलं होतं तर तेच तो उघडून बघत होता. खूप खुश झाला कारण त्याला आम्ही विचारलं होतं नाही तुला काय पाहिजे बड्डेसाठी, तर तो बोलला सायकल पाहिजे. आणि आम्ही सायकल त्यांनी सांगायच्या आधीच आणून ठेवली होती. तर त्याला मी बाहेर घेऊन गेली तोपर्यंत तिकडे त्यांनी तयारी करून ठेवली आणि असा खूप खुश झाला कारण पहिली पण सायकल रेड अँड ब्लॅक आहे आणि आत्ताची पण सेम तशीच होती. त्याला कलर आवडतो तो खूप. नंतर चला बड्डेचा आदल्या दिवशीचा ब्लॉग आहे. बड्डे दिवशी छान आमचा बड्डे बॉय तयार झाला होता आणि बघू शकता कसं त्याने टिक्के वगैरे लावले, खुश झाला होता. नंतर चहा घेतला संध्याकाळच्या टायमिंगला आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. तर स्वयंपाक झाला होता तसा ऑलरेडी. छान असं सुक्कं चिकन होतं मस्त आणि पातळ रस्सा पण झणझणीत तयार झाला होता. खूप सुंदर झालं होतं जेवण सगळं. आणि नंतर बड्डेची पण तयारी वगैरे सगळी झाली होती. बलून्स वगैरे आहे तर ते लावले होते. जास्त काही नाही, सिम्पल डेकोरेशन केलं होतं. फक्त बलून्स वगैरेच होते ते लावलेले आणि टिपॉय म्हणून हे असं ठेवलं होतं आणि त्याला ओढणी बांधलेली. खूप सुंदर वाटत होती, काही कळून येत नव्हतं एवढं. नंतर मग मी छान तयार झाली आणि नंतर बड्डे सेलिब्रेशन झालं. तर हे आम्ही कँडी लावली, ती पेटते ती कांडी पण ती काय पेटलीच नाही, उगाच आमचाच पचका झाला. नंतर मग बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं, जेवण वगैरे सगळं झालं. दुसऱ्या दिवशी तनयचा बघा दात कसा पडला आहे. पण हे खरं असतं का की 6 वर्षाची मुलं असतात तोपर्यंत हे दात पडतात. तर तनयचं पण त्या बाबतीत सेम झालं की 6 वर्ष झाली आणि त्याला तसं दात पडला. त्याला बड्डेमध्ये गिफ्ट काय काय आली होती तुम्ही पुढे बघा. रिमोट कार आली होती, आम्ही तर सायकल त्याला सरप्राईज गिफ्ट दिलं आणि मस्त असा कॅरम आला होता. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा.